एका घरामध्ये गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी रंगेहात अटक केली। यातील एक जण फरार झाला। यावेळी घटनास्थळावरून अघोरी पूजेचे साहित्य व 3 दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले। या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। ही कारवाई 19 ते 20 जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास साकूर येथे करण्यात आली। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। आकाश उकणराव कोटनाके राहणार साकूर हेटी तालुका यवतमाळ, सोनू उर्फ कुणाल सुरेश खेकारे राहणार सारखनी तालुका किनवट जिल्हा नांदेड, ऋषभ मनोहर तोडसकर राहणार तिवसाळा तालुका घाटंजी, प्रदीप रामकृष्ण इळपाते राहणार मेहा तालुका कारंजा जिल्हा वाशिम, बबलू उर्फ निश्चय विश्वेश्वर एरेकर तालुका देऊरवाडी जिल्हा यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। यातील एक आरोपी पसार झाला असून पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत। 19 जुलै रोजी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना रात्रीच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील साकूर येथील आकाश उकणराव कोटनाके यांच्या घरात काही इसम हे बाहेर गावावरून आले आहेत। तसेच ते घरात काही संशयास्पद हालचाली करीत आहेत। त्यावरून पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी याबाबत वरिष्ठांना अवगत करून तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळाकडे रवाना झाले। साकूर येथे पोहोचल्यानंतर सापळा रचला। तसेच कोटनाके यांच्या घरामध्ये छापा मारला। यावेळी घरात 4 जण मिळून आले। त्यानंतर संपूर्ण घराची पाहणी केली तेव्हा घरातील मागील बाजूला असलेल्या खोलीत मातीचा मोठा खड्डा खोदलेला आढळून आला। या खड्ड्याच्या बाजूला निंबू, नारळ, ओटीचे सामान शिवाय अघोरी पूजेच्या साहित्याने भरलेले ताट मिळून आले। यावेळी अंधाराचा फायदा घेऊन 2 जण मात्र पसार झाले। मात्र यातील एकाचा पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली, तर एका पसार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। पोलिसांनी गुप्तधनाच्या संशयावरून अघोरी पूजेचे साहित्य, खोदकामाचे साहित्य, 3 दुचाकी वाहन आदी साहित्य जप्त केले। तसेच आरोपी विरोधात बांधवी कलम 3, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रतिबंधक करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 सह कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुनील नाईक हे करीत आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण मानकर, संजय राठोड, रमेश कुंदर, रणजित जाधव, गजानन खांदवे, सचिन पातकमवार, पंकज नेहारे, तुषार जाधव, रुपेश निवारे यांनी केली। घडलेली घटना जी आहे त्यामध्ये पोलिसांनी 5 जणांना गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यासाठी अघोरी पूजा करत असताना 5 जणांना पकडलेलं आहे, त्यांना अटक केलेली आहे। अशाच प्रकारची घटना महागाव तालुक्यातील मुरद गाव येथे सुद्धा 6 महिन्यापूर्वी घडलेली होती आणि तिथे सुद्धा अशाच प्रकारचा गुप्तधनासाठी खड्डा खोदण्यात आलेला होता। आता नुकतंच 15 दिवसापूर्वी यवतमाळमधील वंजारी फैल या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा खड्डा खोदून गुप्तधन शोधणे असो किंवा त्याच अंतर्गत एका अघोरी महिला आणि तिच्या मुलीचे अघोरी उपचारासाठी छळ करण्यात आला होता। ते सध्या प्रकरण पोलिसांकडे आहे। हा जो प्रकार आहे गुप्तधन शोधणे, हे अशा प्रकारचं गुप्तधन कोणतीही पूजा करून किंवा कोणताही खड्डा खोदून त्याद्वारे शोधता येत नाही। असं जर कोणी दावा करत असेल तर त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2013मध्ये पास केलेला जो जादूटोणा विरोधी कायदा आहे त्याद्वारे अशा लोकांना अजामीनपात्र गुन्हा ठरवून त्यामध्ये 5,000 ते 50,000पर्यंत दंड आणि 6 महिने ते 7 वर्षापर्यंतची कैद अशा शिक्षेची तरतूद केलेली आहे। अशा प्रकारचे जर कोणीही कृत्य करताना आपल्या आजूबाजूला आढळले तर हे सरळ या कायद्याचं उल्लंघन आहे आणि असं जर कोणी आढळलं तर आपल्या आजूबाजूच्या समाजसेवकांना, पोलिसांना किंवा पत्रकारांना हे लक्षात आणून देणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे। काय नाव आपलं? मी शशिकांत फेंडर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यवतमाळ जिल्हा सचिव। गोपनीय माहिती मिळाली की साकूर मूळगाव येथे काही इसम हे गुप्तधनासाठी जमलेले आहेत। अशा गोपनीय माहितीवरून आम्ही तिथे स्टाफसह जाऊन, पंचासह जाऊन तिथे छापा टाकला असता त्या ठिकाणी पूजेचे साहित्य जसं की नारळ, लिंबू, इतर पूजेचे साहित्य व तिथे खड्डा खणलेला मिळून आला। त्यावरून आम्ही
5 आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर तपास सुरू आहे. आणि असे आगळी प्रकार यापुढे कुठे घडत असतील तर आम्ही ते नक्कीच हाणून पाडू. मी ह्या अनुषंगाने जनतेला असं आवाहन करेन की अशा ज्या अंधश्रद्धा आहेत आणि आघोरी प्रकार आहेत अशा न करता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून आपण सोनं मिळवावं, प्रगती करावी आणि अशा आघोरी प्रकारातून एखादा बळी वगैरे देण्याचा प्रयत्न करू नये. तसा काही प्रकार झाला तर पोलीस दल सतर्क असून त्यावर कडकच्या कडक कायदेशीर कारवाई करू. यामध्ये एकूण 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे आणि तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल तेवढे आम्ही आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर विरोध कडक कायदेशीर कारवाई करू.